ठीक है बेटा, हम लोग चैप्टर को शुरू कर रहे। लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स। ओके, नाउ लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स, इसका हम लोग बहुत ही ज्यादा महत्वपूर्ण अभी हम लोग टॉपिक पढ़ने जा रहे हैं। कौन सा महत्वपूर्ण टॉपिक है हमारा? वो है एप्लीकेशन ऑफ लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स। एप्लीकेशन जिसको हम लोग बोल सकते हैं वर्ड प्रॉब्लम। Word problems is nothing but the application. Okay. Now, अब इस क्वेश्चन में देखिए, हम लोगों को इसका बेसिक पढ़ना सबसे जरूरी है कि लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल जब हम लोग पढ़ रहे थे तो वर्ड प्रॉब्लम्स में क्या था, यानी हम लोगों के लीनियर इक्वेशंस इन टू वेरिएबल का बेसिक ये था कि लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स मींस टू फाइंड टू अननोन वैल्यूज। ध्यान में आ रहा है? टू फाइंड टू अननोन वैल्यूज इज कॉल्ड एज द लीनियर इक्वेशन। दो चीजें जिसका हमको अर्थ यानी उसकी वैल्यू कितनी है, कीमत कितनी है, वो नहीं पता है। ये अननोन वैल्यूज को ही हम लोग क्या कहते हैं बताइए? अननोन वैल्यूज इज कॉल्ड एज द वेरिएबल। यानी हम लोग जब कोई वर्ड प्रॉब्लम सॉल्व कर रहे हैं तो वर्ड प्रॉब्लम सॉल्व करते समय हमारा महत्वपूर्ण प्रश्न ये रहता है कि इसमें प्रश्न क्या पूछा गया है। व्हाट इज द क्वेश्चन? जिस व्यक्ति को क्वेश्चन पूछा गया है वह यदि आता है तो वह व्यक्ति वर्ड प्रॉब्लम्स को आराम से सॉल्व कर सकता है। यानी दूसरी भाषा में हम ये कह सकते हैं, व्हाट इज द क्वेश्चन के बाद में व्हाट इज गिवन। यानी आपको समझ में आ रहा है? व्हाट इज द क्वेश्चन मीन्स ये हमारे पास में क्या है? व्हाट इज द क्वेश्चन मीन्स टू फाइंड द वेरिएबल। जो भी क्वेश्चन रहेगा वो हमारे लिए बन जाएगा वेरिएबल। और व्हाट इज गिवन, गिवन यानी वो हो जाती है कंडीशंस। गिवन यानी हो जाती है हमारे लिए वो कंडीशंस। तो कंडीशंस हम लोग दो निकालेंगे, हमारे लिए गिवन चीजें दो रहेगी, दो कंडीशंस दी रहेगी। और फिर हमको जो स्टेटमेंट रहती है कोई भी वैल्यू की, उसकी स्टेटमेंट को समझना है। ओके, समझ में आ रहा है? क्वेश्चन क्या है, जब तक क्वेश्चन नहीं समझोगे तो उसका आंसर ही नहीं निकाल पाओगे आप लोग। इसलिए पहले क्वेश्चन को समझो और फिर उस क्वेश्चन को सॉल्व करने के लिए हमारे पास में क्या दिया गया है उस गिवन को समझो। और ये जो गिवन और वो चीजें है उसकी स्टेटमेंट जो भी बन रही है फिर उसको हम लोगों को चेक टेली करना है। चलो फिर एक काम करते हैं, हम लोग समय ज्यादा व्यतीत न करते हुए हम लोग एप्लीकेशन ऑफ लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स, दैट मींस वर्ड प्रॉब्लम्स को अभी सॉल्व करते हैं। ओके, फट से हम लिख लेते हैं पहला क्वेश्चन। पहला क्वेश्चन है बेटा आपके लिए, लिखो पहला क्वेश्चन। यस सर। क्वेश्चन वन, Yes, sir. Yes, sir. the perimeter of a rectangle, the perimeter of a rectangle
is 40 centimeter and the length of rectangle length of the rectangle is more than सर आवाज अटकत आहे सर. double Yes, sir. its breadth. सर आवाज अटकत आहे. सर नाही सर. सर नाही सर सर. अटकत आहे सर. बेटा क्लास रिकॉर्ड हो रही है, आपको लोग पता है. आप लोग YouTube में बाद में देख सकते हो. अगर आप यही चीज बोलते रहोगे तो YouTube में भी ये दिखेगा कि क्लास आवाज अटकता है नहीं. कोई ऑप्शन है क्या अपने पास में इसको चेक करने के लिए? नो सर. तो आप लोग जितना उसको देख सकते हो देखिए, so that you can continue whatever the missing part is there. Okay, so be ready with your given portion कि हम लोगों ने क्या पोर्शन को किया है अभी तक. क्या है क्वेश्चन मेरे पास में? क्वेश्चन है कि the perimeter of rectangle is 40 centimeter. The length of the rectangle is more than the double its breadth by 2. Find the length and breadth. Now, इस क्वेश्चन में हम लोगों को क्या समझ में आ रहा है? आप लोगों को क्वेश्चन समझा क्या? क्वेश्चन काय आहे पहिल्यांदा ते बघा. मी काय सांगितलं तुम्हाला, पहिल्यांदा काय विचारलं आहे त्याला बघूया. काय विचारलं आहे? काय विचारलं आहे बेटा आपल्याला? फाइंड द लेंथ अँड ब्रेथ. बरोबर आहे. मग तुम्ही काय सॉल्व कराल? या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करताना लिहावं लागेल लेट solution let length of rectangle is equal to x centimeter, breadth of rectangle is equal to y centimeter. म्हणजे पहिल्या गिवन क्वेश्चन मधून आपण पहिली कंडिशन्स लिहिलेल्या आहेत. त्यानंतर कशाबद्दल बोललेला आहे या ठिकाणी? व्हाट इज द गिवन थिंग्स कि जिसके बारे में यहाँ पे बात किया गया है. यहाँ पे आप लोगों को बात किया गया है रिगार्डिंग पेरीमीटर ऑफ द रेक्टेंगल. किस चीज के बारे में बात की गई है? पेरीमीटर ऑफ द रेक्टेंगल. So do you know what is meant by the rectangle? What is the formula for the perimeter of rectangle? 2 into length into length plus breadth. 2 into length plus breadth. You got 2 times of length plus breadth. अब यहाँ पे मैं L और B नहीं लिख सकता. मैं यहाँ पे क्या लिखूंगा बेटा? 2 times X and Y. length is x, so therefore I am writing here x plus y. Y. And this is perimeter is equal to 40. So I can write here 40 is equal to twice x plus twice y. Or we can write here 40 is equal to 2 times of x plus y. ये अगर 2 को मैं इधर में भेज रहा हूं तो क्या हो सकता है फिर मेरे पास में? यहाँ पे हो जाएगा 2 को अगर मैं इधर करता हूं
तो 20 is equal to x plus x plus y. y So my first equation is x plus y is equal plus y to is 20. equals to 20. This is my first equation, right? बराबर है, मेरी इक्वेशन पहले हो जाएगी। Yes, sir. तो क्या मैं इसको फिर अभी थोड़ा हाईलाइट करके दिखा सकता हूँ कि इस प्रकार से हमारी पहली इक्वेशन मिल रही है x प्लस वाई इज इक्वल टू 20। और दूसरी कंडीशन क्या है हमारे पास में, काय है दूसरी कंडीशन दिलेली बेटा? the length of the rectangle is more than double its breadth. हा सर्वात महत्वाचा भाग आहे, या भागाला तुम्हाला सोडवता आलं पाहिजे। जर हा भाग तुम्हाला सोडवता येईल तरच तुम्ही काय करू शकता, कोणता? the length of the rectangle is more than its double by its breadth. याला बाय पार्ट मध्ये घ्या। बाय पार्ट मध्ये म्हणजे कसं बघा, लेंथ ऑफ द रेक्टँगल इथपर्यंत, म्हणजे लेंथ ऑफ द रेक्टँगल म्हणजे काय आपण घेतलाय, लेंथ ऑफ द रेक्टँगलचा अप्रॉक्सिमेशन काय, लेट काय घेतलेला आहे आपण लेंथ ऑफ द रेक्टँगल साठी? व्हॉट इज द X. नोटेशन? एल एक्स। ठीक आहे, हे झालं लेंथ ऑफ द रेक्टँगल। इज म्हणजे इज इक्वल टू, इज म्हणजे इज इक्वल टू मोर दॅन डबल इट्स ब्रेड। याचा पण बायफर्गेशन करा बरं, मोर दॅन डबल, मोर दॅन डबल इट्स ब्रेड, म्हणजे आपण याला हे घेऊ डबल इट्स ब्रेड, मोर दॅन डबल इट्स ब्रेड बाय 2, म्हणजे आपण त्या ब्रेडला डबल करूया। ब्रेडला डबल केला तर किती होईल रे? आपली ब्रेड किती आपल्याकडे? वाय, वाय आहे ना, वाय Yes, sir. ला आपण डबल केलं, डबल ला काय केलं, डबल केलं तर किती होईल मग? चॉईस ऑफ 2y. वाय, आणि त्यापेक्षा मोर म्हणताय ना बेटा, मोर बाय 2 म्हणजे प्लस 2। कंडिशन समजत आहे तुम्हाला? लेंथ ऑफ द Yes, रेक्टँगल, लेंथ ऑफ द रेक्टँगल आपल्याकडे या ठिकाणी दिसलेली आहे, दिस इज द लेंथ ऑफ द रेक्टँगल एक्स। इज म्हणजे इज इक्वल टू, आता ही जी स्टेटमेंट दिलेली आहे ही स्टेटमेंट आपल्याला लिहायची आहे, इज मोर दॅन डबल इट्स ब्रेड। आणि यानुसार आपल्याला ही सेकंड कंडिशन भेटत आहे। लक्षात येत आहे का तुम्हाला? म्हणजे पहिली कंडिशन कोणती भेटली रे आपल्याला? पहिली कंडिशन भेटली या ठिकाणची x प्लस वाय इज इक्वल टू 20। दुसरी इक्वेशन काय भेटली आपल्याला? x इज इक्वल टू 2y प्लस 2। पण याला आपण मॉडिफाईड करू शकतो, म्हणजे याला आपण आणखी चांगल्या स्वरूपात लिहू शकतो, म्हणजे आपल्या बेसिक स्वरूपात आपण लिहू शकतो, जनरल फॉर्म मध्ये। काय लिहू शकतो याला जनरल फॉर्म मध्ये? मग सांगा बरं, याला जनरल फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण की x minus 2y is equals to 2. and this will be your second equation. म्हणजे त्याला तिथे इक्वेशन नंबर 2 दाखवण्यापेक्षा इथे इक्वेशन। अँड नाउ काय राहिलं आहे आपल्याकडे? आता फक्त आपल्याकडे राहिलं आहे की टू सॉल्व द इक्वेशन्स। नाउ यू कॅन ऑब्झर्व हियर, तुम्ही ऑब्झर्व करा, या ठिकाणी x आणि इकडे सुद्धा x, दोन्ही इक्वेशन मध्ये x आहे। म्हणजे फक्त आपल्याला इक्वेटिंग कोइफिशियंट दाखवायचे असेल तर काय करू शकतो आपण? फक्त आणि फक्त आपल्याला इक्वेशनला सबट्रॅक्ट करायचा आहे। काय देऊ मग पुढची स्टेप? मग मी या ठिकाणी सबट्रॅक्टिंग इक्वेशन
second from first we get. म्हणजे पहिली इक्वेशन काय आहे आपली, x plus y is equal to 20. सेकंड इक्वेशन काय आहे, x minus 2y is equal to 2. बरोबर. मग काय होईल, मग आपल्याला सोडवा. सबट्रॅक्शन करायचं असेल तर कसं करावं लागते आपल्याला, फॉर द Sign change. साइन चेंज. Sign change. चेंज म्हणजे साइन चेंज करायचे असतील तर आपल्याला एक्स हा जो आहे, एक्स चा या ठिकाणी साइन जो आहे पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह होऊन जाईल. 2y चा Yes. साइन हा निगेटिव्ह असल्यामुळे या ठिकाणी पॉझिटिव्ह साइन होऊन जाईल आणि 2 हा निगेटिव्ह साइन मध्ये होऊन जाईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सोडवत असताना काय मिळणार आहे, आपल्याला एक्स एक्स कॅन्सल होईल आणि y प्लस 2y इज इक्वल टू आपल्याला लिहिता येईल 3y इज इक्वल टू 20 minus 2 means 18. So we can have y is equal to 18 upon 3 means 6. बरोबर आहे. आणि यालाच आपण जर सबस्टिट्यूट केलं, कोणत्याही फॉर्म मध्ये केलं बेटा, समजा हीच इक्वेशन y इज इक्वल टू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं, कॅन यू गेस आपल्याजवळ x ची व्हॅल्यू किती येईल, y ची व्हॅल्यू 6, तर x ची व्हॅल्यू किती येईल, y इज इक्वल टू 6. आपण सबस्टिट्यूट करून बघूया. Substituting y is equal to 6 in equation first. Equation first है x plus y is equal to 20. X plus 6 is equal to 20. So therefore we can write x is equal to किती होईल बेटा, 20 minus 6 म्हणजे 20 minus 6, 14. होईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्हाला याचा सोल्युशन स्टेटमेंट मध्ये लिहायचं आहे. स्टेटमेंट मध्ये प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, प्रश्न विचारलेला आहे लेंथ ऑफ द रेक्टँगल अँड ब्रेथ ऑफ द रेक्टँगल. सो यू विल हॅव टू राईट देअर. काय लिहावं लागेल आपल्याला मग, therefore length of the rectangle is length of the rectangle is किती निघाली बेटा, काय आहे आपल्याकडे लेंथ काय घेतली, x. x म्हणजे निघाली 14. 14 along with your units सह लिहायचे तुम्ही 14 सेंटीमीटर. And similarly breadth of the rectangle Is 6 centimeter. Is 6 centimeter. okay, समजलं तुम्हाला. Yes, sir. Yes, sir. And in Yes, this sir. way you can solve the word problems. आपल्याला त्या प्रश्नांचे एक्झॅक्टली व्हॅल्यूज एक व्हॅल्यूज जर आपल्याला काढता आली तरच आपण वर्ड प्रॉब्लेमला सॉल्व करू शकतो, हे लक्षात ठेवा. अदरवाइज वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करणे हे कठीण काम आहे. ओके. त्यानंतर समजा मी तुम्हाला एक दुसरा प्रश्न दिला की काय म्हणतात त्याला, हा समजला ना तुम्हाला प्रश्न. Yes, sir. Yes, sir. ओके. Yes, sir. Yes, sir. Now the next question is,
एक मिनट बेटा, इसको सिलेक्ट कर देता पहले मैं। जा ना मारिन ना, जा खाली जा. पुन्हा रे बाबा. नाउ क्वेश्चन नंबर 2. लिया बेटा क्वेश्चन नंबर 2. Two numbers differ by 3. Two numbers differ by 3. The sum of twice the number, sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. ओके. आता या प्रश्नामध्ये मला एक गोष्ट सांगा की समजा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, कसं कसं सोडवू शकतो आपण? पहिल्यांदा आपल्याला या प्रश्नाला सोडवत असताना सर्वात महत्वाची गोष्ट ती शोधायची आहे की प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. कोण सांगू शकते प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बेटा? दोन अलग वेगवेगळे नंबर आहेत. दोन जे दोन नंबर्स numbers- आहेत ते कोणकोणते आहेत? आपल्याला साध्या भाषेमध्ये जर इथं हायलाइट करायचं झालं तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की दोन वेगवेगळे नंबर्स कोणकोणते आहेत. परंतु या ठिकाणी दोन वेगवेगळे नंबर्स याच्याबद्दल थोडं आपल्याला सांगितलेलं आहे, हिंट दिलेली आहे. काय हिंट दिलेली आहे? दोन नंबर्स, फाइंड द नंबर्स. दोन नंबर्स पण कोणकोणते नंबर्स आहेत? एक या ठिकाणी दिलेला आहे स्मॉलर नंबर आहे, स्मॉलर नंबर, आणि एक दिलेला आहे ग्रेटर नंबर. आणि तेच नंबर कोणकोणते आहेत? कारण की आपल्याला वर्ड प्रॉब्लेम म्हटलं तर काय करायचं आहे? वर्ड प्रॉब्लेम इज नथिंग बट टू फाइंड द अननोन व्हॅल्यूज. आता प्रश्न विचारताय फाइंड द नंबर्स. अननोन व्हॅल्यूज म्हणजे व्हेरिएबल्स दोन आहेत, नंबर्स कोणकोणते आहेत आणि नंबर्स कोणकोणते आहेत ते सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदाच लिहू लेट द स्मॉलर नंबर इज एक्स, द बिगर नंबर, किंवा या ठिकाणी बिगरच्या जागी शब्द वापरलेला आहे ग्रेटर नंबर इज वाय दिलेला आहे. आता कंडिशन पाहू. काय आपल्याला दोन कंडिशन्स बनवायचे आहेत, तर दोन कंडिशन कशा बनवून राहिल्या या ठिकाणी होईल अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन्स. वी गेट. पहिली कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला लक्षात येत आहे का? टू नंबर्स डिफर बाय 3. आपल्याला पहिली कंडिशन दिलेली आहे टू नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे काय म्हणू आपण त्याला? पहिल्या कंडिशनला समजा लिहिलं टू नंबर्स, दोन नंबर कोणकोणते आहेत आपल्याला? 3 and 9. एक्स न वाय. डिफर म्हणजे काय होते? मायनस वजाबाकी. वजाबाकी. मग डिफर्स बाय, टू नंबर्स आर डिफर बाय 3.
याचा अर्थ काय होऊ शकते मग? X minus Y त्यांच्यामधील is equal फरक. to डिफर या शब्दाचा अर्थ होतो फरक. डिफर या X शब्दाचा minus अर्थ Y. होईल फरक. म्हणजेच दोन नंबर मधील फरक 3 आहे. पण मोठा नंबर कोणता आहे बेटा? Y. हा लक्षात घ्या ना, आपण ऑलरेडी दिलेला आहे ना या ठिकाणी. काय दिलेलं आहे? द ग्रेटर नंबर इज Y दिलेला आहे. म्हणून आपण x मायनस करणार आहोत का? आपण x मायनस नाही करू शकत. आपल्याला काय लागेल? y मायनस x इज इक्वल टू 3. लक्षात? सो दिस विल बी युअर इक्वेशन फर्स्ट. किंवा जे जनरलाइज आपल्याला माहित आहे की आपण पहिल्यांदा x चे व्हेरिएबल येतो मग y चा व्हेरिएबल. सो यू कॅन राईट negative x plus y is equal to 3 and this will be your equation number 1. तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहू शकता. परंतु प्रश्नामध्ये 2 numbers are differ by 3 असा ज्यावेळी दिलेला आहे, 2 numbers are differ म्हणजे फरक, तर आपल्याला मोठ्या नंबर आणि लहान नंबर, मोठ्या नंबर मधूनच लहान नंबर आपण वजाबाकी करायची आणि अशा पद्धतीने इक्वेशन तयार करायची. बरोबर आहे? त्यानंतर दुसरी कंडिशन्स काय दिलेली आहे, हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. दुसरी कंडिशन काय दिलेली आहे बघूयात आपण. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. म्हणजे या काय म्हणतात त्याला, हा जो स्मॉलर नंबर आहे याचा ट्वाइस किती होईल रे? सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस द स्मॉलर नंबर मीन्स 2 टाइम्स ऑफ स्मॉलर नंबर काय घेतला? x. and thrice the and म्हणजे and thrice the greater number. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी मी काय काय करतो, सम बेरीज, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे ट्वाइस, अँड म्हणजेच बेरीज, सम ऑफ दिस अँड दिस म्हणजे यांची बेरीज आणि यांची बेरीज म्हणजे ट्वाइस द स्मॉलर नंबर आणि थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे 3 टाइम्स ऑफ y यांची बेरीज किती आहे रे? यांची बेरीज इथे दिलं आहे इज 19. म्हणजे तुमची इक्वेशन जी बनणार आहे ती बनणार कशी? ट्वाइस x आणि थ्राइस y, स्मॉलर नंबरचा ट्वाइस आणि ग्रेटर नंबरचा थ्राइस यांची बेरीज किती आहे? इज 19. दिस विल बी युअर इक्वेशन नंबर 2. So we know that if we will multiply the equation number 1 by 2, multiply याला जर सोडवायचं असेल तर साधीशी मेथड आहे आपल्याजवळ. आपण ऑब्झर्व करू शकतो या ठिकाणी की हा जो आमचा x आहे तो 2x आहे, म्हणजे पहिले सेकंड व्हेरिएबल मध्ये कोएफिशिएंट 2 आहे आणि याचा फर्स्ट इक्वेशन मध्ये व्हेरिएबल जो आहे तो आहे 1. बरोबर आहे? म्हणजे आपल्याला यांना इक्वल करायचं आहे. सो वी विल हॅव टू मल्टिप्लाय द इक्वेशन नंबर 1 फर्स्ट बाय हाऊ मच? 2. मल्टिप्लाय 2 इक्वेशन 1 बाय 2 and adding them. ऍडिंग देम ना, कारण की दोघांचे कोएफिशिएंट बघा. यस सर, यस सर. Yes, sir. Yes, sir. कारण की एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे म्हणून ऍडिंग देम. म्हणजेच याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल रे बाबा? या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करतो, पूर्ण टर्म्सला 2 ने मल्टिप्लाय करतो, किती येईल मग आपल्याकडे? Negative 2x
plus Yes. 2y बिलकुल equals बिलकुल बिलकुल. Negative तुम्ही 2x plus मल्टिप्लाय 2y. केला तर आपल्याजवळ येईल निगेटिव्ह 2x x प्लस 2y प्लस 2y इज इक्वल टू is इज 6. इक्वल्स टू 6. आणि सेकंड इक्वेशन तर आपल्याजवळ ऑलरेडी दिलेली आहे. ती दिलेली आहे 2x प्लस 3y प्लस इज इक्वल टू 3y इज 19. इक्वल्स टू 19. 2x कॅन्सल होणार आहे. yes sir. yes sir आता काय Yes, राहिला sir. मग आपल्याकडे राहिला 2 प्लस 3 5y 5y इज इक्वल टू 5y इज इक्वल्स टू 25 25. तर y ची व्हॅल्यू 25. किती येईल 5. 5. 5 आपण येस सर. 5 y ची व्हॅल्यू 5 येईल ना. yes sir. sir. येस सर. मग आता पुढची स्टेप सॉल्व्ह करता येईल आपल्याला. सबस्टिट्युटिंग y इज इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड. कोणत्या इक्वेशन मध्ये फर्स्ट किंवा सेकंड मध्ये गेलं तर काय प्रॉब्लेम होईल. मग समजा मी सबस्टिट्यूट करता हो इक्वेशन नंबर 1 मध्ये, म्हणजेच निगेटिव्ह x प्लस y इज इक्वल टू 3. सो निगेटिव्ह x प्लस y म्हणजे 5 इज इक्वल टू 3. निगेटिव्ह x इज इक्वल टू हा 5 या बाजूला गेला तर काय होईल मग 3 minus 5 means negative 2. So x will be equal to 2. 2 Are you getting this? समझ में आ रहा है आप लोगों को? yes sir. तो इस प्रकार से हमारा स्मॉलर नंबर क्या रहेगा 2, क्योंकि हम लोगों ने x को ही स्मॉलर नंबर लिया है. और बिगर नंबर क्या रहेगा 3 5. ओके, तो हम लोग इसको स्टेटमेंट Yes, sir. लास्ट में दिखाना ही है. इन एनी हाउ कंडीशन वी हैव टू शो कि स्मॉलर नंबर की वैल्यू कितनी है और ग्रेटर नंबर की वैल्यू कितनी है. सो देयरफॉर द स्मॉलर नंबर इज 2 2 and and greater number is 5. greater number is 5 5. ओके, yes sir. और सबसे आखिरी में क्या Yes, करना है sir. फिर अपने को ओके. आता आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स वर्ड प्रॉब्लेम्स अप्लिकेशन याचा नेक्स्ट पार्ट बघूयात. म्हणजे आजचा कंटिन्यू मधील आपला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे बेटा आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग. ओके, एक टेबल दिलेला आहे आपल्याला, त्याला आपल्याला सोडवून दाखवायचा आहे. कंप्लीट द फॉलोइंग याचा सोल्युशन बघूयात. पण समजा या ठिकाणी आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे. तो रेक्टँगल म्हणत आहे की आय एम अ रेक्टँगल, I am a rectangle. Okay, now you know which are the dimensions of rectangle. Dimensions काय काय असतात rectangle चे? लेंथ आणि ब्रेथ. सपोज आपल्या जवळ लेंथ ऑफ द रेक्टँगल दिलेलं आहे 2x plus y plus 8. 2x plus y 8. समजलं? ही झाली एक लेंथ 2x plus y plus 8. आणि याच लेंथच्या जागी आणखी दुसरी एक लेंथ पण दिलेली आहे आपल्याला. ती अशी आहे 4x minus y. म्हणजे अशा प्रकारे दोन लेंथ दिलेले आहेत या रेक्टँगलच्या.
सिमिलरली आपल्याजवळ या ठिकाणी डॅच रेक्टँगल सोबत ब्रेड सुद्धा दिलेल्या आहेत. मी ब्रेड लिहित आहोत या ठिकाणी 2y आणि त्या प्रकारे इकडे जशी 2y ब्रेड दिलेली आहे तसाच आपल्याजवळ ब्रेड आहे x+4. x+4. नाव या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे find the values of x and y. Find the values of x and y. Okay. Now can we able to find the values of x and y now? क्या हम लोग x और y की वैल्यू निकाल सकते हैं? कैसे निकालेंगे? यस सर। और दूसरे उसके बाद में नेक्स्ट क्वेश्चन ये भी पूछा गया है हम लोगों को कि फाइंड द वैल्यूज ऑफ फाइंड माय पेरीमीटर एंड एरिया. ओके तो दो चीजें हम लोगों को निकालने के लिए यहाँ पे पूछा गया है कि एक तो x और y की वैल्यूज और दूसरी रहेगी हमारे पेरीमीटर और एरियाज की. पेरीमीटर आपको पता है और एरिया भी पता है. अब सबसे पहले हम लोग जब इस क्वेश्चन को सॉल्व करेंगे, कैसे सॉल्व करना पड़ेगा बेटा हम लोगों को? वी नो दैट दिस पोर्शन इज द लेंथ. ये लेंथ है और ये भी लेंथ है. बराबर आहे काय? ही या ठिकाणी लेंथ आहे आणि ही सुद्धा एक लेंथ आहे. मग दोन्ही लेंथ रेक्टँगलच्या सारखेच जाणार आहेत ना? सारखे राहतील की नाही? मग आपण काय करू शकतो? सारखे राहतील तर वी कॅन राईट हिअर 2x + y + 8 = 4x - y लिहू शकतो. आणि या ठिकाणी आपण या सर्व गोष्टींना काय करू शकतो आता की हा जो फॉर्मॅट आहे याला आपण लेफ्ट हँड साइड करून इकडे कन्वर्ट करूया. काय राहील या ठिकाणी मग 8 = 4x - y - 2x -y. सांगा 4x - 2x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 4x - 2x. This is nothing but we can have 2x. 2x. And y 2x. minus y. Negative y minus y. -2y. Yes. 2y. Y minus y means -2y. 2y Or is equals to 8. so this will be your equation number 1. 1. Similarly हम लोग क्या करेंगे? ये ब्रेड और ये ब्रेड इन दोनों को भी हम लोग इक्वेट कर लेंगे. That means हमारे पास में आ जाएगा x+4 = 2y या फिर twice y = x+4. राइट? मैं यहाँ पे लिख रहा हूँ twice y = x+4. Now transposing x from right hand side to the left hand side, I can have my answer as answer किती येऊ शकते मला? माझा आन्सर -4. -x + 2y = 4. 4. Yes sir. Second equation. Now the solution of the next part, that means solution of the equation. पहिल्या इक्वेशनला हायलाइट जर केलं तर पहिली इक्वेशन काय येत आहे? वाचा बरं पहिली इक्वेशन.
2x minus 2y is equal to 8. आणि त्याच प्रकारे आपण दुसरी इक्वेशन जर घेतला, दुसरी इक्वेशन येत आहे निगेटिव्ह ऑफ x प्लस 2y इज इक्वल टू 4. तुम्ही ऑब्झर्व करत आहात या ठिकाणी निगेटिव्ह ऑफ 2y Negative 2y आणि and positive. पॉझिटिव्ह ऑफ 2y आहे. Yes, sir. 2y Yes, sir. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, मग आपल्याला दोन Adding equation. ऍडिंग इक्वेशन करावं लागेल. Adding equation. बरोबर Yes, आहे. sir. तो नेक्स्ट स्टेप Yes, sir. ऍडिंग इक्वेशन. Adding equation First 1 and 2. and second. Second. Second, We get we First get equation is twice x Two minus twice X y. minus 2y is y equals is to equals to 8. Negative of x negative plus x 2y. plus 2y is equals to 4. 4. Okay. So solution of this equation. या ठिकाणी y आणि y कॅन्सल होणार आहे. 2x Yes, minus sir. x is equal to x. x is equal to 8 plus 4. 8 आणि 4 12. 12. मग आपल्याला करावं लागेल सबस्टिट्यूटिंग X is equals to 12. x is equal to 12 in equation, let us say Second. second. We get We get काय मिळेल आपल्याला, negative x निगेटिव्ह plus ऑफ x म्हणजे निगेटिव्ह ऑफ 12 12 2y plus plus 2 2y is is equals to 4. is equal to 4. मग सांगा 2y is equal to किती होईल बेटा, हा 4 plus हा इकडे 4 plus 4 म्हणजे 16. 16. 16. आणि y is equal to किती मिळेल मग आपल्याला, 8. equal to 8. So we are getting the two answers here. The answer x is equal to 12 and y is equal to 8. 8. या ठिकाणी आपला जो हा प्रश्न दिलेला आहे, कोणता प्रश्न दिलेला आहे बेटा, Find the values of x and y. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x and y. X and y. आपण करू शकतो, यांना दोघांना लिहू शकतो. मग या ठिकाणी लिहू शकतो की नाही, Yes, sir. की Yes, x sir. to a 12, y is equal to 8. And now after this perimeter, find my perimeter. What is the formula for perimeter? Perimeter of rectangle. 2 into length plus breadth. into length plus breadth. 2 times of length plus breadth. बरोबर आहे. तर आपल्याजवळ लेंथ किती आहे आपल्याला माहित आहे का, लेंथ ही आहे 4x minus y, म्हणजे त्याला काढावं लागेल. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू दिस इज इक्वल टू 2 times of length means 4x minus y. ही एक ब्रॅकेट राहील आणि दुसरी ब्रॅकेट काय राहील मग आपल्याकडे, ब्रेथ, लेंथ प्लस ब्रेथ. ब्रेथ कोणती आहे रे आपल्याकडे, हे घेऊ शकतो आपण ट्वाइस ऑफ वाय. ट्वाइस ऑफ वाय घेऊ शकतो ना आपण. Yes, sir. मग याच्यावर आपण याला सोडवू शकतो. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, इज इक्वल टू 2 टाइम्स इन ब्रॅकेट 4x. 4x म्हणजे किती होतील, 4 into 12. किंवा सेपरेटली लेंथ आणि ब्रेथ काढूयात. लेंथ किती होईल सांगा बरं, लेंथ इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ x मायनस y. म्हणजे किती होईल 4 टाइम्स ऑफ x मायनस y, 4 टाइम्स ऑफ x. x means 12, 12. 12. y means 8. 8. तो 48 48 minus 8. 48 48 मध्ये 48. Minus 40. 8. 40.
और ब्रेड किती होईल ब्रेड इज इक्वल टू 2a 2y इज इक्वल टू किती होते मग 2y 2 into 2 into 8 इज इक्वल टू 16. 16. झाले आपल्याकडे मिळाले ह्या दोन व्हॅल्यू Yes, sir. Yes, sir. एक लेंथ मिळाली आणि एक ब्रेथ मिळालं म्हणजे या ठिकाणी हा जो क्वेश्चन सॉल्व्ह करतो याला आणखी सोप्या पद्धतीने सोडवता येईल मग आपल्याला कसे सोडवता येईल इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ लेंथ मिळाली आपल्याला 40 आणि प्लस ब्रेथ मिळाली आपल्याला 16 2 टाइम्स ऑफ 40 अधिक 16 किती होतील 56. 56. म्हणजे 2 टाइम्स ऑफ 56 112. 108. 112. 112 स्क्वेअर युनिट्स कारण की आपल्याला सेंटीमीटर वगैरे काय नाही दिलं आहे ना या ठिकाणी म्हणून लिहायला लागेल स्क्वेअर युनिट्स Yes, sir. आणि Yes, त्याचप्रमाणे आपल्याला एरिया काढायचा आहे तर एरिया किती निघेल मग एरियाचा फॉर्म्युला काय लेंथ इंटू Length into breadth. ब्रेथ हा पेरीमीटर मध्ये फक्त युनिट्स पेरीमीटर मध्ये स्क्वेअर युनिट्स आहे पेरीमीटर मीन्स युनिट्स आणि आता याच्यामध्ये लेंथ इंटू ब्रेथ किती राहील मग लेंथ किती निघाली आपली 40 इंटू ब्रेथ 16 किती होईल मग 64 आणि 0 स्क्वेअर युनिट 640. ओके Yes, sir. समजत आहे Yes, sir. Yes, sir. ना या ठिकाणी आता आपल्याला जर दुसरा प्रश्न सोडवायचा असेल प्रश्न आहे की बरं चला जाऊ द्या आजच्या दिवस हात घेऊ ठीक आहे Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. sir.